रामकृष्ण हरी मंडळी, यंदा 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. म्हणजेच आषाढी एकादशीला 15 दिवस उरले आहेत. ठिकठिकाणाहून वारकरी वारीसाठी पंढरपूरला निघाले. माझे वडील म्हणजे माझे बाबासुद्धा आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी पैदल वारीमध्ये निघालेत. या सहभागात या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता आलं नाही म्हणून वाईट वाटतं. पण वाईट वाटून घेऊ नका. तर योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी रोज एक वेळ ठरवून न चुकता दिलेले स्तोत्र आवर्जून म्हणा किंवा ऐका तरी. या स्तोत्रात प्रचंड ताकद आहे आणि ते नुसते ऐकले तरी अनेक लाभ होतात. यंदा योगिनी एकादशी 2 दिवसांमध्ये विभागून आली आहे. 21 जून रात्री 11:10 योगिनी एकादशी सुरू होत आहे. त्यामुळे ती स्मार्त एकादशी म्हटली जाणार आहे. तर तिथी रविवारी 12 जूनला सूर्योदय पाहणार असल्याने व्रत अथवा दिलेली उपासना करण्याच्या दृष्टीने रविवार म्हणजेच आजचा दिवस योगिनी तिथी ग्राह्य धरली जाणार आहे, जिला भागवत एकादशी देखील म्हणतात. तिथून पुढे 15 दिवस आपल्याला कोणती उपासना करायची आहे, म्हणजेच आजपासनं 15 दिवस, आणि त्यामुळे कोणते लाभ होतात याची नियमावली काय याबद्दल सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सुखसमृद्धी देणारी आणि दुःखदैन्य दूर करणारी एकादशी अशी योगिनी एकादशीची ओळख आहे. हे व्रत करण्यासाठी उपवास तर करायचाच असतो, शिवाय त्याला उपासनेचीही जोड असायलाच हवी. एकादशीच्या उपासनेसाठी स्तोत्र सांगितले आहे ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. ते केवळ एकादशी पुरते म्हणायचे ऐकायचे नसून ते रोज म्हटले पाहिजे, तरच त्याचा लाभ होईल. कसा तोही तुम्हाला सांगणार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच त्याचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णूंच्या 1000 नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णूच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी आपल्याला व्हायलाच हवी. या हेतूने महाभारत कालापासून विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र मोठ्या भक्तिभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वांतर्गत दानधर्म पर्वामध्ये 149व्या अध्यायात विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठिराने विचारले, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता आणि कोणत्या दैवतेचा जप केला तर मनुष्याचा जन्म मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्तता होते? यावर भीष्माचार्य म्हणाले, भगवान पुरुषोत्तमाचे सहस्त्रनाम निरंतर घेतले असता मनुष्य हर तऱ्हेच्या दुःखावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे, प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे, मनःशांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भीष्माचार्यांनी हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्ण देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदक देत होते. महाभारत रचयित महर्षी व्यास यांनी देखील सांगितले की जो विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. विष्णू सहस्त्रनामाचे अनेक फायदे आहेत, ते आपण बघणार आहोत. आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नातून मार्ग मिळतो. गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराचे वेळी स्तोत्र ऐकले असता बालकावर चांगले संस्कार होतात. ग्रहदशा कुठलीही असो, विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यामुळे मनच शांती लाभते, भय कमी होते आणि संकटांवर मात करण्याचे बळ देखील मिळते. मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्त्रनामाचे सामूहिक पठण करावे. निश्चितच तुम्हाला याचा लाभ होईल. विष्णू सहस्त्रनामाचे पठण कसे व कधी करावे तर कोणत्याही स्तोत्राचे पठण व हे स्पष्ट उच्चार अतिशय महत्त्वाचं असतं, तरच स्तोत्राचा योग्य परिणाम होतो. हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते आणि तनमनावर सकारात्मक बदल दिसून येतो. स्तोत्र पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबवर विष्णू सहस्त्रनामाचे खूप सारे व्हिडिओ आहेत,
तुम्ही त्यातला कुठलाही व्हिडिओ तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही लावू शकता. रोज सायंकाळी दिवेलागणी झाली की मोठ्या आवाजात हेच स्तोत्र लावावे. तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळे लावलं तरी अतिशय उत्तम. विष्णू सहस्त्रनाम मंत्रमुग्ध करतं. स्तोत्र केवळ कानावर पडून उपयोग नाही, तर त्याचे शब्द डोळ्यांसमोर असले तर लक्ष विचलित होत नाही. म्हणून स्तोत्र श्रवणाबरोबर हातात पोथी घेऊन त्याचे नित्यपठनही करावं, म्हणजे मन हे एकाग्र होतं. आपलं मन एकाग्र होण्यास मदत होते. त्यामुळे एका जागेवर बसून म्हटलं तर अतिशय उत्तम. अधिक मासात 108 वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास खूप छान लाभ होतो, अशी अनेक भाविकांचा अनुभव आहे. सत्यनारायण पूजेस विष्णू सहस्त्रनाम घेतले जाते आणि अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. आपणही योगिनी एकादशीच्या मुहूर्तावर या स्तोत्राचे पठण सुरू करूया. म्हणजे आजपासनं आषाढी एकादशीपर्यंत आपण रोज हे स्तोत्र म्हणूया. मी रोज नित्यनियमाने हे स्तोत्र माझ्या घरामध्ये म्हणत असते. तुम्ही सुद्धा म्हणा. व्हिडिओची माहिती आवडली तर लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.